कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या 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 जावई बापू या, तुमचं आमच्या घरात मनापासून स्वागत आहे। घ्या लाडू घ्या। तुम्ही येणार म्हणून मी अख्ख्या गावात लाडू वाटले। डॅडी हे सगळं करायची काय गरज होती? असं कसं, आमचे जावई बापू पहिल्यांदा आमच्या घरी राहायला आले। तुम्ही पहिले जाऊयात जे असे आपल्या घरच्या लोकांना घेऊन आमच्या घरी राहायला आले। असं जावई मिळायला भाग्य लागतं हो। मग एवढं करायला नको का? मला सांगा, असं जावई घरी येण्याचं भाग्य किती सासऱ्याला मिळालं असेल, ते तुम्ही आम्हाला दिलं। तुमचे आभार किती कसे मानू तेच आम्हाला कळणं झालंय। खरं तर तुमचं यापेक्षा मोठं जंगी स्वागत व्हायला पाहिजे। अरे थांबलात कसे बाई, वाजवा। चला जावई बापू, जेवायची वेळ झाली, जेवायला बसूया। सामान काय नंतर बी ठेवता येईल। अहो नाही डॅडी, मी ठेवून येतो लगेच, मग आपण जेवायला बसू। बर, आता घर तुमचं, तुम्ही आमचे, तुम्हाला पाहिजे तसं करा बा। सूर्या, काय करतोयस तू हे? अरे या घरचा तू जावाई आहेस। पाहिलं नाही, डॅडीने वाजत गाजत तुझं स्वागत केलंय। आणि डॅडी काय तुला असं सामान उचलू देतील का आता? नाही नाही, आणि तेही घरात इतके नोकर चाकर असताना। तुळजा, अगं नोकर माणसांना पण घर असतं, गेले त्यांच्या घरी झोपायला। हा तुळजा, सामान उचलायला कशाला कोण पाहिजे? मी लगेच ठेवून येतो। सूर्या अरे हे बघ, तू असं केलंस ना तर डॅडींनाच नाही आवडणार। आणि घरात नोकर साकर नसले म्हणून काय झालं? तुझा मेवडा आहे की शत्रू उचलेल सगळं, हो ना? तुळजा, अगं मी उचलू शकतो। सूर्या, इथे प्रश्न सामान उचलण्याचा नाहीये, तर डॅडींच्या इज्जतीचा प्रश्न आहे। आणि उद्या उठून लोक काय म्हणतील? एवढं वाजत गाजत गोडधोड वाटून जंगी स्वागत केलं जावयाचं, आणि उमऱ्याच्या आत आल्यावर जावयाला नोकर बनवून टाकलं। नाही नाही, हे असं सामान तुला उचलायला लावलं ना तर डॅडींची इज्जत काय राहिली? हो ना डॅडी, सांगा ह्याला, हे असं शोभतं का? बरोबर आहे, बरोबर आहे। आमच्या लेकीच, तिला आमच्या इज्जतीची लईच काळजी आहे। चिरंजीव, उचला सामान। डॅडी आव उचला। डॅडी, अहो जावायचा एवढा मान असतो तर मग आम्ही पण सूर्याचे दाजी लागतो की, मग आमची इज्जत कमी नाही म्हणणार? अरे हो, शत्रू हे मी विसरलेच की तू आमच्या घरचा जावई असते। पण काय आहे ना शत्रू, जेव्हा तू आमच्या घरी येशील ना तेव्हा मी नक्कीच तुझी खातिरदारी करेन। पण आता काय आहे ना, ह्या घराचा सूर्या जावई आणि तो इथे आलाय, तर तुला खातिरदारी तर करावीच लागेल। आणि हो,
डॅडींनी घराबाहेर एवढा मान दिला सूर्याला आणि तू घरात नाही देऊ शकत. चिरंजीव, उचला सामान. पाहुण्यांचा पाहुणचार केलाच पाहिजे. ठीक आहे. ये मी मदत करते. हे घे. ही थोडी जड आहे. असू दे, जे पण. हो. डॅडी, आम्ही सगळे फ्रेश होऊन घेतो. होय होय. या या या. मग मस्त जेवूया. आज खास बेत केलाय, जावई आलेत म्हणून. हा. ये, या या दादी. आई ग. अहो, येत आहे ना? येतो ना. माझ्या बापांनी फॅमिली सर्कस बोलवली ना तुमची, बघायला तर यायलाच लागल. काय तुझ्या घरच्या माणसांचं सामान उचलायला लावलं मला डॅडींनी. त्यांची लायकी आहे का माझ्या पुढे थांबायची? आणि मी पण सामान तुझ्या तर. ऐक नाही, तुला वाटत असेल तुझी फॅमिली सर्कस आली म्हणून तू वाचलीस, तर असं समजू नकोस. आणि हो, आज रात्रीच आहे ना, तुझ्या आलेल्या फॅमिलीचा बदला पण घेणार मी. चला. चलतीये ना काय नेऊ कडव. आपल्या घरातल्या टेबलला मोजून 4 माणसांची सवय. आता एवढी माणसं झेपायची काय? अरे तुम्ही पुरुष मंडळी आधी जेवून घ्या, आम्ही बायका नंतर जेवतो. हा, 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 हा. डॅडी, मी काय म्हणत होतो, हम्म. आता हे जनता दरबार काय तुम्ही आता डायनिंग टेबलवर बसवणार का? आम्ही काय म्हणतो, जावई बापूंना घरी खाली बसून जेवायची सवय ना, त्यांना खाली बसूनच जेवू द्या की, म्हणजे पोट भरल त्यांचं, नाही का? हा, कसं? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.